पार्श्वभूमी: बाजीप्रभू देशपांड्यांचं बलिदान, संताजी हंबीररावांचे पराक्रम आणि शिवाजी महाराजांचा रणसंग्राम. यानंतर विशालगड पुन्हा मराठ्यांच्या पूर्ण ताब्यात आला. पण आता पुढचं आव्हान होतं गडाला अजून बळकटी देणं, अशी की शत्रू कितीही वेळा आला तरी परत न जाई. विशालगड एक धगधगतं स्वप्न. शिवाजी महाराजांच्या डोळ्यांपुढे फक्त एक गोष्ट होती, स्वराज्याचा अटळ बुरुज. गड सुरक्षित करायचा होता, पण केवळ तटबंदी करून नव्हे, युद्धकला, युक्ती आणि गुप्त मार्गांनी. गुप्त बोगद्यांची योजना सुरू, बुरुजांवर सैनिक आणि तळघरात युक्ती, हा शिवरायांचा मंत्र. तेव्हा महाराजांनी बांधणी कामगिरी एक विश्वासू माणसाला दिली, मोरोपंत पिंगळे. मोरोपंतांनी गडाच्या पायथ्याशी गुप्त बोगद्यांची एक जाळी तयार केली. हे बोगदे काय करत होते? एका बोगद्यातून धान्य आणि शस्त्रसाठा गुप्तपणे गडावर चढवला जाई. दुसऱ्या बोगद्याचा वापर करून महाराज आपत्तीच्या वेळी गडातून बाहेर पडू शकत होते. काही बोगदे गडाच्या खोल भागात जाऊन पाण्याच्या गुप्त टाक्यांपर्यंत पोहोचायचे. आजही काही बोगदेद्वारे येणाऱ्या थंड वाऱ्यांनी तो काळ आठवतो. गडावर परतलं जीवन. रणसंग्राम संपला होता, पण स्वराज्य अजून लढत होतं. गडावर शिलदार पुन्हा शस्त्रांची तयारी करत होते. किल्लेदार शमाजी नाईक गडावर शिस्तीची पुनर्स्थापना करत होता. मातब्बर मावळ्यांच्या गप्पांमध्ये बाजीप्रभू आठवायचे आणि डोळ्यात पाणी यायचं. गडावर पाणी, अन्न, गुप्त सैनिकी नियोजन सर्व पुन्हा बळकट झालं. शिवाजी महाराजांचा गुप्त दरबार. विशालगडावरच एक गुप्त दरबार बसवला गेला, जिथे पुढील मोहीम आखण्यात आली. कुंडल आणि कराडजवळील मोगल चौक्यांवर हल्ला. शिवाजी महाराज म्हणाले, पेक्षा जास्त. आपण रण जिंकलं, पण स्वराज्य अजून पूर्ण झालेलं नाही. जिथं गड आहे, तिथं गडाचं मनगटही पाहिजे, आणि आपण ते तयार करणार. शेवट पराक्रमाचं स्मारक. आज जो विशालगड आपण पाहतो, तो केवळ एक ऐतिहासिक जागा नाही. तो आहे बाजीप्रभूंचा शौर्यपर्व, संताजींचा गर्दीत वाघासारखा झेप घेणारा आवाज, शिवरायांचा दृष्टिकोन आणि युद्धनीती, आणि त्या गुप्त बोगद्यांमागे लपलेलं एक अखंड